पुन्हा एक वार आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आपण मागील आठवड्यामध्ये विशेष करून जो अभ्यास करणार होतो नाही का, अभ्यास आपण घेऊ शकलो नाही कारण नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. पण आज आपण तोच जो विषय राहिलेला आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. तर विशेष करून देवाची जी नाव आहेत त्याचा आपण या दिवसामध्ये अभ्यास करत आहोत. आणि मागील काही आठवड्यांमध्ये आपण अनेक जी नाव आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की तो जो गौरवी प्रभू आहे तो किती महान आणि किती महिमावंत आहे, किती अद्भुत आहे तो. आणि नक्कीच त्याची गुण वैशिष्ट्ये आपण अभ्यासली, त्यामध्ये सुद्धा त्याची महानता आपल्याला पाहायला भेटली. आणि त्यासोबत त्याची जी नावं आहेत ती पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, त्यामध्ये सुद्धा त्याचं 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 चरित्र अगदी उजळून आपल्या समोर येत आहे. आणि म्हणूनच आपण अनेक नावं पाहिली, त्यामध्ये मग एल या नावाने सुरू होणारी नावे सुद्धा आपण अभ्यासली होती. आता आपण यहोवा या जुन्या करारामधील जे नाव आहे त्याच्याशी संलग्न असणारे आणखी काही जी नावं आहेत ते आपण ह्यावेळेस थोडक्यात पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं विशेष करून आपण नावाबद्दल विचार करत असताना ते पहिलं नाव म्हणजे यावे इरे. आणि या नावाबद्दल आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिलं यहोवा अ, आणि इरे या दोन नावापासून हे नाव बनलेलं आहे, यावे इरे. आणि पुष्कळ वेळा आपण हे नाव जे आहे ते ऐकलेलं आहे, बरोबर. आपण यहोवा या नावाबद्दल विचार केलेला आहे, जिथं देवाने स्वतःचं नाव मोशेला प्रगट केलं नाही का, निर्गम 3 मध्ये. आणि यहोवा हे नाव त्याचं स्वअस्तित्व दाखवणार नाव, तो कराराचा प्रभू आहे, त्याचं सार्वभौम महत्व प्रगट करणार हे नाव आहे. आणि त्याच्याशी जेव्हा इरे हा शब्द जोडला जातो, तर मग तो जो स्वअस्तित्व असणारा देव आहे, तो जो सार्वभौम देव आहे, तो जो महान तारणारा देव आहे, तो पाहतो किंवा तो पुरवितो किंवा तो व्यवस्था करतो नाही का, असा त्याचा अर्थ होतो इरे म्हणजे. आणि नक्कीच तो अद्भुत पुरवठा करणारा देव आहे, हे आपल्याला शिकायला भेटतं. आता उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना माहित आहे, अब्राहम नाही का ज्यावेळेस त्याच्या पुत्राला अर्पण करण्यासाठी त्या मोर्या डोंगरावर जातो आणि त्याच्या पुत्राला त्या ठिकाणी त्या ती जी लाकडांची नाही का वेदी बनवलेली आहे त्याच्यावर त्याला तो झोपवतो. आणि मग तो त्याला 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 मारणार. तितक्यात आपल्याला पाहायला भेटतं की देव जो आहे त्याचं लक्ष त्या त्या येडक्याकडे केंद्रित करतो आणि हे दाखवितो की मी सगळ्यात उत्तम पुरवठा करणारा देव आहे. अब्रामा, तू जरी तुझा प्रिय पुत्र माझ्यासाठी राखून ठेवता देत आहेस, तरी त्याच्याही पेक्षा अद्भुत असा पुरवठा मी देणार आहे, जो सर्व लोकांना, सर्व त्या निवडलेल्या लोकांना तारणारा असणार आहे. आणि विशेष करून यावे रे याबद्दल शिकत असताना तेच आपल्याला उत्पत्ती 22व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं, जिथं अब्रामाने दृष्टी वर करून पाहिलं तेव्हा आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केलं. आता हे सुरुवातीपासून हे लक्षात घ्या, च्या ऐवजी अर्पण करणं तेच तत्व पवित्र शास्त्रामध्ये का आपल्याला पाहायला भेटत आहे, कारण हेच आहे की आपण स्वतःहून ती किंमत चुकवू शकत नव्हतं. आणि ज्यावेळेस यावे इरे या शब्दाबद्दल आपण पाहतो, तर यावे इरे त्याच्याबद्दलच आपल्याला आठवण करून येतं की देवाने महान, अद्भुत
पुरवठा केलेला आहे. यहोवा इरे हे नाव आपल्याला वधस्तंभाकडे घेऊन जातं, जिथं देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांच्या पापांसाठी अंतिम आणि पूर्ण बलिदान दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. किती अद्भुत हा प्रभू आहे. आणि ज्यावेळेस आपण यावे इरे याबद्दल विचार करतो, तर इतकंच नाही तर ख्रिस्तामध्ये याची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते, नाही का? कशा प्रकारे तो यहोवा इरे, जो महान पुरवठा करणारा देव, ज्याने अब्रामाला तो येडका पुरवला, ज्याने त्या मिस्र देशातून अद्भुत रीतीने इस्रायल लोकांना बाहेर काढलं, ज्याने त्या अरण्यामध्ये त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि वचन दत्त देशामध्ये तो घेऊन गेलेला आहे आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्या सोबत होता, तो यावे इरे देव, तो ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतो नवीन करारामध्ये. तोच गौरवी प्रभू, तो यहोवा इरे, तो किती जवळीकतेने आपल्याला अधिक पुरवठा करताना आपल्याला दिसत आहे. तिथं त्याने अरण्यामध्ये इस्रायल लोकांना मान्ना पुरविला. तो मान्ना त्यांच्या दैनंदिन जीवनाकरिता फक्त पुरेसा असा होता. तिथं त्याने पाणी पुरवलं. तिथं त्याने तो सर्प जो आहे तो उंच केला. तिथं त्याने तो लढला. परंतु ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये यावेळी आपण पाहतो, तर त्याही पेक्षा कितीतरी अद्भुत पुरवठा आपल्यासाठी पाहायला भेटतो. कारण इथं तिथं ज्या प्रकारे त्याने मान्ना पुरविला, तशा प्रकारे देव काहीतरी वेगळं पुरवत नाही, तर देव म्हणतो की मी स्वतःला तुमच्यासाठी देत आहे. मीच जीवनाची भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहान 6:35 मध्ये, जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी ताण लागणार नाही. तो मान्ना त्यांना नेहमी गोळा करावा लागायचा. तो मान्ना त्यांची भूक कधी भागू शकला नाही. ते जे पाणी त्याची तहान पूर्णपणे भागू शकलेलं नाही. तो जो अरण्यात उंच केलेला सर्प त्यांना सार्वकालिकतेमध्ये वाचू शकलेला नाही. परंतु ह्या सर्व गोष्टी एका परिपूर्ण अशा पुरेशा पुरवठ्याकडे लक्ष केंद्रित करत होत्या आणि तो पुरवठा खुद्द ख्रिस्त होता आणि म्हणूनच तो हे म्हणत आहे की मीच जीवनाची भाकर आहे. तोच महान पुरवठा आहे ख्रिस्त आपल्यासाठी. मत्ते 6:31-33 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की म्हणून आपण कशाची चिंता करू नये, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, नाही का? नक्कीच आपण त्यासाठी परिश्रम करावे. परंतु चिंता करत आपण बसू नाही शकत, कारण आपल्याला माहित आहे की देव पुरवठा करतो. देवाला आपली काळजी आहे, नाही का? तो ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सर्व गोष्टींचा आपल्या दैनंदिन गरजा सुद्धा तो पुरवितो आणि म्हणूनच आपल्याला देवाकडे जाण्यासाठी धैर्य आहे, कारण तो ख्रिस्तामध्ये आपला यहोवा इरे झालेला आहे. जो इस्रायलांचा देव तो आपला यहोवा इरे झालेला, जो आपल्याला पुरवितो. त्याने सगळ्यात महान पुरवठा केलेला ख्रिस्त, जो आपली भाकर, आपलं खरं पाणी आहे, जो आपल्या जीवनाचा स्रोत आहे, तो माझ्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाहीये. जसा त्या द्राक्ष वेलात राहिल्या वाचून ती फांदी जिवंत राहू शकणार नाही, त्याच प्रकारे ख्रिस्तामध्ये राहिल्या वाचून आपण कधीच जगू शकणार नाही. आपला जीवन रस ख्रिस्त आहे आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये सर्व आत्मिक आणि भौतिक गरजा देव जो आहे ते पूर्ण करतो. तर यहोवा इरे आपल्याला त्याची आठवण करून देतो. पुढे दुसरं नाव जे आहे यावे शाबोत. आता यहोवा या शब्दाबद्दल वारंवार सांगण्याची गरज नाही, कारण सगळ्यांना माहित आहे की यहोवा या शब्दाचा अर्थ काय आहे. स्वअस्तित्व असणारा देव, सार्वभौम, तारणारा, करार जपणारा देव, नाही का? आणि शाबोत, ज्यावेळेस यहोवा या नावासोबत शाबोत, नाही का, हे नाव जोडलं जातं, त्यावेळेस मात्र तो यहोवा देव जो स्वअस्तित्व असणारा आहे, जो सार्वभौम आहे, जो करार जपणारा देव आहे, जो तारणारा प्रभू आहे, तो सर्व सैन्यांचा प्रभू आहे. हे त्याचं सर्व सामर्थ्य पण दाखवित, त्याची महानता हे दाखवित, नाही का?
उदाहरणार्थ सगळ्यात अगोदर आपल्याला पहिली शमूएल पहिला अध्याय आणि वचन 3 मध्ये त्यांच्याबद्दल शिकायला भेटतं. जिथं जो एल्काना आहे तो नेहमी देवासाठी अर्पण घेऊन जायचा म्हटलेला आहे. दरवर्षी जायचा तो. आणि तो कुणासाठी म्हणे सैन्याचा देव परमेश्वर. तिथं आपल्याला सॅबोत नाही का, यहोवा सॅबोत हा शब्द आपल्याला पाहायला भेटत. त्यानंतर यशिया 6:1 मध्ये उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले म्हटलेलं आहे. तर यहोवा साबोत तो आपल्याला इथं सुद्धा पाहायला भेटत आहे. जो 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 सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा देव आहे. जो उच्च स्थळी विराजमान आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की तो सिंहासनावर विराजमान आहे. ते सिंहासन अद्भुत आहे, इतकं सामर्थ्यशाली आहे की ज्याच्या समोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. तर सॅबोत याचा अर्थ होतो की देव जो आहे तो सार्वभौम सामर्थ्यवान आहे. जो सर्व लोकांचा आणि सर्व राष्ट्रांचा आणि सर्व सर्व देवदूतांचा स्वामी आहे. विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल लोकांमध्ये भीतीचं कारण काय होतं बरं, अगदी त्या मिसर देशापासून सुटल्यापासून नेहमी त्यांच्यासमोर शत्रू टपून होते. विविध प्रकारे युद्ध त्यांच्या समोर होतं. वेगवेगळे संकट आपल्याला पाहायला भेटते. वेगवेगळ्या प्रकारे शत्रूंचं आक्रमण त्यांच्या सोबत होतं. त्यावेळी यहोवा सॅबोत अगदी त्यांना सांत्वना देणार नाव ठरलेलं आहे की तो सेनाधीश परमेश्वर आमचा देव आहे. ते त्यांच्यासाठी एक सामर्थ्याचं कारण होतं. तो केवळ शांतताच पुरवत नाही, तर तो युद्धातही आपल्या लोकांचं रक्षण करणारा प्रभू आहे. कारण तो यहोवा साबोत आहे. त्याची पूर्णता आपल्याला ख्रिस्तामध्ये कशी पाहायला भेटते, तेच आपल्याला यशाया 9 अध्याय वचन 6-7 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जिथं काय म्हटलेलं आहे की सर्व सत्ता त्याच्या खांद्यावर राहील म्हटलेलं आहे. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हटलेला. त्याच्या सत्ता वृद्धीला आणि शांतीला अंत नसणार आहे. दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तिथून पुढे तो सर्व काळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करेल म्हटलेला आहे. तो कसा आहे, समर्थ देव आहे यहोवा सॅबोत. तो कसा आहे, पहिले करीन 15:25 मध्ये ख्रिस्त सर्व शत्रूंवर विजय मिळवणार आहे. प्रगटीकरण 19 आणि 11 ते 16 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की स्वर्गीय सैन्यासह तो न्याय आणि विजयासाठी पुन्हा येणार आहे अद्भुत रीतीने. कारण तो यहोवा सॅबोत आहे. तो गौरवी प्रभू, जो सर्व सेनाधीश परमेश्वर, त्याचं महान जे युद्धभूमी काय होती बरं, तर नक्कीच तो वधस्तंभ, तो गोलगथा तिथं पाहायला भेटतो. जे सगळ्यांसाठी एक दुर्बल ठिकाण आहे. सगळ्यांसाठी एक हतबल झालेला तो व्यक्ती, सगळ्यांसाठी तो अरे हारलेला आहे आणि तो व्यक्ती जो आहे तो अपराधी म्हणून दिसत आहे. परंतु पहा, तेच युद्धाचं ठिकाण शेवटी आपल्याला पाहायला भेटतं जिथं सैतानावर, पापावर आणि मृत्यूवर त्याने विजय मिळवलेला आहे. यहोवा सॅबोत आपल्याला त्या वधस्तंभावर पाहायला भेटतो, जिथं त्याने सर्व सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध जय उत्सव केलेला आहे आणि त्यांचं उघड उघड प्रदर्शन केलेलं आहे. कलस्से 2:15 आपल्याला सांगतं, हा देव जो गौरवी प्रभू आहे त्याने तलवारीने नाही तर वधस्तंभाने, त्या वधस्तंभावर सांडलेल्या त्याच्या रक्ताने त्याने युद्ध जिंकलेला आहे. कुणाचा रक्तपात करून नाही, तर स्वतःच रक्त सांडल्याने त्याने ते युद्ध जिंकलेलं आहे. असा महान यहोवा साबोत आपला प्रभू आहे. आणि जेव्हा यहोवा साबोत त्याच्यावर आपण मनन करतो, त्याच्याबद्दल आपण विचार करतो, त्यावेळेस मग आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा किती भयंकर संघर्ष असू द्या, कोणती भीतीदायक अवस्था असू द्या किंवा संकट असू द्या, ज्यावेळी आपण त्या यहोवा साबोत त्यावर मनन करतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की अरे किती महान तो देव माझा प्रभू आहे. तो सैन्यांचा यहोवा देव माझा प्रभू आहे. आणि म्हणूनच ते आपला विश्वास
दृढ करतं, आपल्याला धैर्य देतं आपल्या भीतीमध्ये, आपल्या संघर्षामध्ये, आपल्या जीवनातील संकटामध्ये. म्हणून जेव्हा तुम्ही आजारी असाल, जेव्हा तुम्ही भीतीतून चाललेले आहात, जेव्हा तुम्ही तुटलेले आहात, जेव्हा तुम्हाला वाटत आहे की मी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची ताकद नाहीये, माझ्याकडे काहीच नाही राहिलेलं, मी पूर्णपणे नष्ट आहे, तेव्हा साबोत त्याकडे या. तो सामर्थ्य प्रभू आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणींमध्ये ख्रिस्त सर्व शक्तींचा सर्व सामर्थ्य तो प्रभू आहे. त्याने आपल्याला हे महान जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजे यहोवा राफा. आता यहोवा याबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, जे अगोदरच आपण शिकत आहोत. यहोवा या नावाबद्दल वारंवार मी या गोष्टी सांगत आहे. तो करार जपणारा देव आहे, तो स्वअस्तित्व असणारा प्रभू आहे, तो तारणारा प्रभू आहे. ज्यावेळेस यहोवा या नावासोबत राफा हे नाव जोडलं जातं, तर हे जे नाव आहे इब्री, हे आपल्याला त्यात कशाबद्दल आठवण करून देतं, की तो देव फक्त आपल्याला त्या युद्धामध्ये वाचवणारच नाहीये, केवळ तो आपल्याला शांती देणारच नाही, तर तो बरे करणारा, तो आरोग्य देणारा आणि पुनर्स्थापना करणारा सुद्धा देव आहे. म्हणूनच निर्गम 15 आणि 26 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की तो आपला देव परमेश्वर त्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. अं, नक्कीच इस्रायल लोकांसाठी जणू काही दिलेली अट होती, तू पाळशील तर नाही का, ते रोग जे जे मिस्री लोकांवर पाठवले ते मी तुमच्यावर पाठवणार नाही, आपल्याला माहित आहे नाही का. परंतु इस्रायल लोकांबद्दल विचार करत असताना ते अद्भुत रीतीने ज्यावेळेस आपण इस्रायल लोकांबद्दल पाहतो, तर पुष्कळ ठिकाणी ते चुकलेले आहेत, कारण ते परिपूर्ण नव्हते, ते कुरकुर करणारे आपल्याला पाहायला भेटतात. परंतु तरी सुद्धा देवाने त्यांना सोडलेलं नाही, त्यांना टाकलेलं नाही, नाही का. तो तो नेहमी यहोवा राफा म्हणून त्यांच्या सोबत तो होता. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर नक्कीच इस्राईल लोक जे होते, मारा या ठिकाणी आले, तिथं त्यांना जो अनुभव आला, ते जे पाणी होतं कडू नाही का, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, देवाने मोशेला सांगितलं की ती त्या झाडाची डहाळी ती घे, त्या पाण्यात टाक म्हटलेलं नाही का. आणि पाणी ते गोड झालेलं आहे आणि तो जो गोडवा आहे तो त्या कडू पाण्याला तो गोडवा देणार ती गोष्ट ठरलेली आहे, जे त्या इस्रायल लोकांसाठी एक लाभदायक ठरलं. त्यातून सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देव जो आहे अद्भुत रीतीने कोणत्याही परिस्थितीचा त्याच्या गौरवासाठी तो उपयोग करतो. तो आपली कडवट परिस्थिती सुद्धा गोड करून तो आपल्याला आरोग्य देतो नाही का. इस्रायल लोकांनी मिस्रामधून सुटकेनंतर आपल्याला पाहायला भेटतं, शारीरिक आणि आध्यात्मिक परीक्षांचा सामना केलेला आहे, परंतु नेहमी यहोवा राफा म्हणून तो देव त्यांच्या सोबत तो होता. देवाची दया, त्याची कृपा, त्याने नेहमी त्यांच्या पुनर्स्थापनेबद्दल विचार केलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. देव म्हणतो की जर ते त्याचे वचन ऐकतील तर त्यांना मिसर मधील पीडा भोगावी लागणार नाहीये, नाही का. कारण जेव्हा जेव्हा ते लोक पडले, जेव्हा जेव्हा त्यांनी कुरकुर केले, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की तिथं मरी देवाने पाठवली, नाही का. आग्या साप त्यांच्यावर पाठवले. तर अनेक गोष्टी आपल्याला तिथं पाहायला भेटतात नाही का, ज्यावेळेस ते देवाच्या विरुद्ध वागायला लागले. परंतु ज्यावेळेस आपण यहोवा राफा नाही का याबद्दल विचार करतो आणखी पुढे जाऊन, तर नक्कीच अ, यहोवा राफा जो आहे तो आपल्याला ख्रिस्तामध्ये अद्भुत रीतीने अगदी जवळीकचा प्रभू म्हणून पाहायला भेटतो. मते 8 आणि 16 मध्ये जिथे आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने अनेक भूतग्रस्तांना बरं केलं, दुखणायतांना बरं केलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर पेत्र जो आहे
ज्यावेळेस रोगाबद्दल विचार करतो, तर पेत्र जो आहे तो आध्यात्मिक रोगाबद्दल विचार करतो. पहिले पेत्र 2:24 मध्ये, जिथं तो काय करत आहे, यशायाने जो 53व्या अध्यायामध्ये अ, जो जो उल्लेख केलेला आहे, की त्याने आमचे व्याधी नाही का वाहिलेले आहेत म्हटलेलं आहे. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत पेत्राच्या पण हृदयात आहे. आणि तो तेच घेतो आणि तो म्हणतो, की नक्कीच त्याने आमचे रोग बरे केलेले आहे आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. पण थांबा, आपण विचार करू शकतो, की जर आपण अशा प्रकारे म्हणतो, की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला भौतिक आरोग्य मिळालं, त्याबद्दल ते वचन सांगतं, तर आपण फार मोठी चूक करतो. कारण त्याला बसलेल्या फटक्यांनी जर आम्ही म्हणतो, की आम्हाला भौतिक आरोग्य मिळालेलं आहे, तर आम्ही आजारी पडायलाच नको, नाही का? पण तसं नाहीये. त्या आरोग्याबद्दल नक्कीच त्याने भौतिक रीतीने सुद्धा आरोग्य दिलं ख्रिस्ताने. त्याच्या त्या कृतीवरून यहोवा राफा म्हणून तो प्रगट झालेला आहे. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट जे महान आरोग्य त्याने दिलं ते म्हणजे आपल्या पापापासून सुटका, पुनर्स्थापना. राफा हा शब्द पुनर्स्थापनेबद्दल आहे. तो आपल्याला वधस्तंभाकडे घेऊन जातो. जिथून त्या आध्यात्मिक आरोग्याचा स्रोत आपल्याला पाहायला भेटतो. जिथं पाप, दुःख आणि मृत्यूवर त्याने विजय मिळवला आणि आणि आपल्याला पूर्ण आरोग्य दिलेलं. आपली पुनर्स्थापना त्याने केली. ज्या प्रतिमेमध्ये आपल्याला घडवण्यात आलेलं होतं, नाही का? जे प्रतिरूप आपल्या कृत्याने डागाळलं गेलं होतं. तेच प्रतिरूप त्याची पुनर्स्थापना ख्रिस्तामध्ये झालेली आहे. तो दिवसेंदिवस आता त्याने त्याचा आत्मा आपल्या हृदयात त्याने त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तो दिवसेंदिवस त्याच्या प्रतिमेमध्ये आपल्याला घडवत आहे त्याच्या वचनाद्वारे. मंडळीची सहभागिता आणि विशेष करून देवाचा आत्मा आपल्या हृदयात आहे, जो आपल्याला नेहमी ख्रिस्ताकडे पाहायला शिकवितो. थॉमस वॉटसन जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, की पाप हा आत्म्याचा आधार आहे. ख्रिस्त हा महान वैद्य आहे, जो त्याच्या रक्ताने तो बरा करतो, नाही का? आणि यहोवा राफा हे त्याच्याबद्दलच आहे, की यहोवा राफा म्हणजे देव, जो पाप, अपराध बुद्धी आणि जी आपली आत्मिक दुर्बलता आहे, त्यामध्ये तो आपल्याला आरोग्य देतो. देव जो महान राफा आहे, तो देव आपल्या 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 हृदयाचे रोग बरे करतो. आपल्यातील गर्व, मत्सर, भीती आणि निराशा तो दूर करतो. कारण तो महान असा गौरवी यहोवा राफा आहे. आपल्या अशक्तपणात यहोवा राफाकडे पहा. आपल्या दुःखित स्थितीत त्याच्यावर मनन करा. आपल्या आनंदामध्ये, सर्व स्थितीमध्ये त्याचा गौरव करा. कारण तो यहोवा राफा आहे. त्यानंतर यहोवा शालोम. तर अ, आपल्याला माहित आहे, की यहोवाबद्दल आपण पाहिलं, जो करार जपणारा, जो जो कधी न बदलणारा देव आहे, जो स्वअस्तित्व असणारा देव आहे. यहोवा शालोम म्हटलेला आहे. तर मग शालोम हा जो शब्द आहे ना, तो शब्द शांतीबद्दल, पूर्णत्व किंवा संपूर्णता नाही का त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. आणि तो शब्द सगळ्यात सुरुवातीला आपल्याला शास्त्रे 6:22 मध्ये पाहायला भेटतं. जिथं आपण पाहतो, की हा परमेश्वराचा दूत होता. हे गिदोनाच्या लक्षात आलं. गिदोनाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, जिथं देवाने त्याला दर्शन दिलेलं पाहायला भेटतं. ज्यावेळी जे इस्रायल लोक भीतीमध्ये होते, दडपशाहीमध्ये होते मिद्यानी लोकांच्या, जे त्यांच्या विरुद्ध आक्रमण करत होते. कारण देवाने मिद्यान्यांना त्यांच्या विरुद्ध उभं केलेलं होतं. आणि अशा वेळी आपण पाहतो, की ते आपले जे धान्य आहेत, ते काय करायचे, कुठेतरी एका साईडला मोठं असं गुह्यासारखं करून त्या ठिकाणी ते आपले जे धान्य आहे ते साठवायचे, लपून ठेवायचे आणि त्या ठिकाणी ते कार्यरत असायचे. कारण हे जे लोक होते मिद्यानी, ते काय करायचे, ज्यावेळेस ते लोक पेरणी करायचे आणि ज्यावेळेस पीक यायचं, त्यावेळेस हे मिद्यानी लोक जायचे आणि त्यांना लुटायचे आणि सर्व पीक ते घेऊन जायचे. आणि म्हणून ते लोक घाबरलेले होते. अशा भीतीमध्ये गिदोन सुद्धा होता. आणि अशा वेळी परमेश्वराच्या दूताने त्याला दर्शन दिलं. तेव्हा तो म्हणतो, हाय हाय हे प्रभू परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. वचन 23, परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.
आणि मग वचन 24 मध्ये आपण पाहतो गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली होती, तिचे नाव यावे शालोम म्हणजे शांतीदाता परमेश्वर असे ठेवलेलं आहे. का बरं हे शांतीदाता परमेश्वर आपल्याला म्हटलेलं आहे, तिथं देवाला म्हटलेलं आहे? कारण गिदोन सुद्धा भीतीत होता. इस्रायल लोक भयंकर भीतीमध्ये होते आणि अशा स्थितीमध्ये शांतीचं आश्वासन घेऊन आलेला देव गिदोनाने पाहिलेला आहे. त्या भयग्रस्त, त्या भयंकर भीती असलेल्या स्थितीमध्ये सुद्धा देव महान शांती देतो आणि त्याचा अनुभव गिदोनाने घेतलेला आहे. आणि जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं ते लोक भय भय भीतीमध्ये होते, ते अस्थिर झालेले होते, असुरक्षित होते. पण यहोवा शालोम तिथं प्रगट झालेला आहे. परमेश्वराचा दूत आपल्याला पाहायला भेटत आहे. तो शांती देणारा देव अद्भुत रीतीने नाही का? तो देव आपल्याला पाहायला भेटतं की यहोवा शालोम म्हणजे केवळ संघर्ष नसणे किंवा देवाशी योग्य फक्त संघर्षातून तो सोडवणारच नाही, तर विशेष करून देवासोबतचं जे योग्य नातेसंबंध आहे त्याच्याबद्दल सुद्धा तो शब्द आपल्याला आठवण करून देतो की देवाच्या कृपेने आपल्याला देवासोबत शांती आहे. ही सगळ्यात महान शांती आपल्याला पाहायला भेटतं. जी शांती पापामुळे भंग झाली होती नाही का? देवापासून आपण दुरावलेलो होतो, त्याचे शत्रू म्हणून आपण होतो. परंतु ही शांती कराराच्या त्या आशीर्वादातील एक भाग आहे, तारणाचा एक भाग आहे आणि ती शांती आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटत आहे, जो शांतीचा राजकुमार म्हटलेला आहे. यशायाने त्याला पाहिलं की तो शांतीचा राजकुमार त्याला म्हणतील आणि योहान म्हणतो की तो शांतीचा राजकुमार कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने स्वतः म्हटलं की मी तुम्हाला माझी शांती देतो. जग देतं तसं नाही, कारण ख्रिस्ताची शांती महान आहे. जगाची शांती ही टिकणारी नाही, परंतु ख्रिस्ताची शांती टिकणारी आहे. ही शांती कोणत्या युद्धामध्ये मिळणारा आराम, कष्टातून मिळणारा आराम किंवा रोगातून मिळणारी मुक्तता त्याच्यापेक्षा अद्भुत आहे. ती म्हणजे काय? महान निर्माणकर्त्यासोबत आपला समेट. कलसे 1:20 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या वधस्तंभावरील बलिदानाद्वारे त्याने शांती घडवून आणलेली आहे. ख्रिस्ताने देवामधील आणि आपल्यामधील जे युद्ध होतं ते संपवलेलं आहे. कशा प्रकारे? त्याने केलेल्या आज्ञापालनाद्वारे. पूर्ण आज्ञापालन त्याने केलं. इथपर्यंत की त्याने आपला आपला प्राण दिला वधस्तंभावर नाही का? आणि पहा तिथं तो शेवटी म्हणू शकला की पूर्ण झाले आहे. आणि पित्याला ते सुवासिक हवे असं होतं आणि नक्कीच त्याचं पूर्ण झालं. ते पित्याचं समाधान सुद्धा दाखवणार आहे की येस, मी ते सर्व पूर्ण केलेलं आहे आणि ती शांती ख्रिस्ताने मिळवलेली आहे अद्भुत रीतीने आपल्यासाठी. त्याच्यासाठी त्याने खंडणी भरलेली आहे आणि म्हणूनच ही शांती जी ख्रिस्त देतो, ती शांती गिदोनाच्या बाबतीत मिळालेल्या शांतीपेक्षा महान आहे, जी सार्वकालिक आहे, जी ख्रिस्तामध्ये प्रगट झालेली आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण यहोवा शालोम याबद्दल विचार करतो, तर नक्कीच मग आपले संकट, चिंता, अस्थिरतेमध्ये सुद्धा ते आपल्याला महान शांती देणारं ठरतं. तो स्वतः आपली शांती झालेला आहे. म्हणून मला भीतीचं कारण नाहीये. शांती ही केवळ भावना नाहीये, तर ख्रिस्तामध्ये देवाशी आपलं झालेलं जे नातं आहे, जोडलं गेलेलं नातं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. मग प्रार्थनेमध्ये, आत्मिक संघर्षामध्ये, नातेसंबंधांमध्ये देवाची ही सार्वकालिक शांती आपण अनुभवू शकतो. तो किती महान आपला प्रभू आहे. त्यानंतर यहोवा निस्सी, यहोवा याबद्दल विचार करत असेल पुन्हा एक वार, करार जपणारा देव आहे. तो विश्वासू, महान, सार्वकालिक नाही का, सार्वभौम प्रभू आहे. आणि ज्यावेळेस त्या यहोवा नावासोबत निस्सी हे नाव जोडलं जातं, तर निस्सी हा शब्द जो आहे तो ध्वजाबद्दल नाही का, तो माझा ध्वज. आणि ज्यावेळेस ध्वज किंवा झेंडा याबद्दल आपण पाहतो, तर ते विजयाचं महान प्रमाण आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये एखादा जर राजा एखाद्या एखाद्या राष्ट्रावर आक्रमण करून जायचा
आणि ज्यावेळेस त्या राष्ट्र जे आहे ते हस्तगत करायचा, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी तो एक मोठा जो झेंडा आहे तो रोवला जायचा, जो जो याची आठवण करून देत होता की हे मी जिंकलेलं आहे. ते विजयाचं संरक्षणाचं चिन्ह होतं. आणि निस्सी हा जो शब्द आहे आपल्याला त्याच्याबद्दलच सांगतं की यहोवा निस्सी. आणि त्याच्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला निर्गम 17 वचन 8 पासून 15 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. जिथं अमालेकी लोकांनी इस्रायलावर हल्ला केलेला होता. त्यावेळी आपण पाहतो की जिथं इस्रायल लोक अगदी जणू काही बेसावं, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र पाहिजे असे नव्हते. या प्रकारे अमालेकी लोकांकडे होते, आहे का? काय सांगितलेलं बघा वचन 12 मध्ये, मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी, वचन 11 पासून, त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई. आणि मग मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला आणि तो त्यावर बसला आणि अहरोन आणि हूर यांनी दोन्ही बाजूने आपले त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला. परमेश्वराने मोशेला म्हटले की याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशुआच्या कानी घाल, कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी, परमेश्वर माझा झेंडा, असे केलेले आहे. किती अद्भुत आहे. इस्रायलकडे पाहिजे असं ज्या प्रकारे अमालेकी लोकांकडे होतं, त्या प्रकारे सैन्य नव्हतं, शस्त्र नव्हतं किंवा कोणती रणनीती नव्हती. देवाने दाखवलं की विजय त्यांच्या सामर्थ्याने नाहीये, तर केवळ देवाच्या कृपेने आहे. कारण देव सामर्थ्य देव आहे. तोच खुद्द आमचा विजय आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की मोशेचं जे हात त्याचं उंच करणं आहे, ते जणू काही हे दाखवत होते की देवा, तुझ्या शिवाय आम्हाला कोणीच नाहीये. प्रभू, आम्ही तुझ्या हाती पडत आहोत. प्रभू, आम्ही त्या अमलेकांसारखे पराक्रमी दिसत नाही. त्यांच्याकडे सगळे शस्त्र, त्यांच्याकडे सगळे सैन्य, त्यांची रणरीती आम्ही पाहत आहोत. परंतु प्रभू, तू महान आहेस. तुझ्यावर आम्ही पूर्णपणे अवलंबतो. आणि खरंच देवाने दिलेला विजय अद्भुत पाहायला भेटतो. आणि हेच यहोवा निस्सी आपल्याला ख्रिस्तामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. जिथं योहान 12:32 मध्ये प्रभू काय म्हणतो, मला पृथ्वीपासून उंच केलं तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईल. तो ध्वज पूर्ण देशाला आकर्षणारा ठरतो, नाही का? आपल्या देशाबद्दल पण आपण विचार करत असेल, प्रत्येकाला आपल्या देशाची, नाही का, अभिमान आहे, नाही का? आणि ज्यावेळेस जो आपला राष्ट्रध्वज जो आहे तो उंचावला जातो, त्यावेळेस सगळेच लोक त्याच्याकडे पाहतात, त्याकडे आकर्षिले जातात, नाही का? तशाच प्रकारचे शब्द इथं ख्रिस्त बोलत आहे. तो म्हणतो की पृथ्वीपासून मला उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईल. म्हणजे काय, कशाबद्दल सांगितलेलं आहे? ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जाण ते आपल्या ध्वजासारखं होतं. कारण ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर पाप, मृत्यू आणि सैतानावर विजय मिळवलेला आहे. कलसे 2:15 मध्ये आपल्याला पाहायला भेटते की त्याने तिथं जय उत्सव केलेला आहे वधस्तंभावर. ख्रिस्त स्वतः आपला झेंडा आहे, त्याच्या खाली आपण सुरक्षित आहोत, नाही का? त्याच्यामध्ये आपण विजय मिळवितो. म्हणून जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तो विजयी आहे. जॉन ओवेन जे आहे देवाचे सेवक, ते म्हणतात की वधस्तंभाद्वारे जो विश्वासणार आहे तो पाप आणि मृत्यूवर ख्रिस्ताने मिळवलेल्या विजयाचा ध्वज जो आहे तो फडकावतो म्हटलेला आहे. म्हणून जेव्हा आपण परीक्षा, पाप किंवा भयाशी लढतो तेव्हा लक्षात ठेवा, यहोवा निस्सी, प्रभू माझा ध्वज आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ तुमच्या जीवनावर विजयाचा झेंडा म्हणून फडकवतो. आपण ख्रिस्तामध्ये अधिक विजयी आहोत. रोम 8:37 आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं. बघा रोम 8:37 काय शिकवित आपल्याला, आपण पाहूया. रोम 8:37 तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे, उलटपक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे त्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो.
कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणती सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू त्याच्यामध्ये देवाच्या आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. तो प्रभू विजयी प्रभू आहे ख्रिस्त. त्याच्यामध्ये मिळालेला विजय अद्भुत आहे. देव आपल्या जीवनातील सर्व लढ्यांमध्ये त्याचा ध्वज उभा करतो, म्हणजे त्याची कृपा आणि त्याचा गौरव नेहमी विजयी होणार आहे. त्यानंतर यहोवा सिदकेनो, यावे सिदकेनो. सिदकेनो म्हणजे काय? हा जो शब्द आहे इब्री, त्याचा अर्थ होतो की आपली धार्मिकता. देव, यहोवा देव, जो महान करार जपणारा, सत्य, जो तो कधी न बदलणारा आहे, जो सार्वभौम, जो अस्तित्व असणारा देव आहे, तो खुद्द आपली नीतिमत्वता आहे. तो खुद्द आपली नीतिमत्वता आहे. आणि तो सगळ्यात पहिला जो पहिल्या वेळी कुठं आला पवित्र शास्त्रामध्ये? तर यिर्मया 23 वचन 5 आणि 6 मध्ये. वचन 6 मध्ये पहा, त्याच्या दिवसात यहूदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची नीतिमत्ता. परमेश्वर आमची नीतिमत्ता, यावे सिदकेनो. यिर्मयाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की यहूदा जे राष्ट्र आहे फार भयंकर भ्रष्टतेकडे चाललेलं होतं. तिथं आपण पाहतो की जे जे पुढारी होते, धार्मिक म्हणणारे, ते सुद्धा पूर्णपणे भ्रष्टतेने वागणारे होते. भयंकर अन्याय, मूर्तीपूजा आणि या सर्व गोष्टी भयंकर रीतीने चालू होत्या. तिथलचा राजा, याजक लोक, देवाची जी न्यायी व्यवस्था आहे ती विसरून गेलेली आहे. आणि अशा स्थितीने, अशा वेळी आपल्याला पाहायला भेटतं की देवाने वचन दिलं की पहा, एक नीतिमान असा राजा मी उभा करणार आहे, जो खुद्द आपल्या लोकांची धार्मिकता बनणार आहे. हे राजे आणि याजक धार्मिक पुढारे, त्यांनी न्यायाने वागायला पाहिजे, ते वागत नाही. त्यांच्यामध्ये नीतिमत्व नाहीये. परंतु मी माझा नीतिमान राजा पाठवणार आहे, तो उभा राहणार आहे, जो खुद्द लोकांची धार्मिकता बनणार आहे. आणि तेच आपल्याला पुढे सांगत आहे की यावे सिदकेनो, म्हणजेच तो आमचा देव, जो आमचं नीतिमत्व झालेला आहे. आणि हे आपल्याला नीतिमान ठरणं या तत्वाचं सार देणार आहे खरं तर, नाही का? की ते राजे, ते याजक यिर्मयाच्या काळामध्ये, त्याच्या अगोदरही त्यांची भ्रष्ट व्यवस्था, इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं नीतिमत्व पाहायला भेटत नाही. परंतु तो खुद्द देव असा नीतिमान उभा राहणार आहे की जो खुद्द आपल्या लोकांचं नीतिमत्व असणार आहे. आणि अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. आणि ते आपल्याला रोमकरास पत्रामध्ये पाऊल अगदी स्पष्ट करतो की देव आमची नीतिमत्ता म्हणजे काय आहे. देव आमची नीतिमत्ता म्हणजे त्याचा अर्थ हा होतो की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिकता नाही. जर तुम्ही 3रा अध्याय रोमकरास पत्र वाचलं, अध्याय 1 पासून, 2 पासून आणि 3 पर्यंत येता तुम्ही, तर विशेष करून वचन अध्याय 1 मध्ये आपण पाहतो जिथे परराष्ट्रीय पापे आहेत, जिथं सर्व परराष्ट्रीयांबद्दल बोललं जात आहे, त्यांची बुद्धी कशी डागाळलेली आहे म्हटलेलं आहे. अध्याय 2 मध्ये आपण येतो तर तो म्हणतो यहुदी लोक सुद्धा सुटलेले नाहीत, ते सुद्धा पापी आहेत. आणि अध्याय 3 मध्ये येतो तो म्हणतो की आता सर्वच पापी आहेत, सर्वच पापवश आहेत. वारंवार तो सर्वांनी पाप केलाय, देवाच्या गौरवाला उणे पडलेला आहे. वारंवार म्हणतो की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, नाही का? तो वारंवार म्हणत आहे की देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही, एक देखील नाही. सर्व बहकले आहे, सर्वांनी आपापला मार्ग धरलेला आहे. म्हणूनच आपल्याला महान नीतिमत्वाची गरज आहे. जे नीतिमत्व आपल्या मधून नाही तर आपल्या बाहेर येऊन आपल्याला मिळतं. ते नीतिमत्व देवाकडून आहे. त्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की त्या ख्रिस्ताने स्वतःचा प्राण दिलेला आहे. ख्रिस्त आपली नीतिमत्वता झालेला आहे. देव स्वतः आपली नीतिमत्वता झाला ख्रिस्तामध्ये. कशा प्रकारे? तर 2 5:21 मध्ये सांगितलं, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. ज्याच्या ठाई पाप नव्हतं,
कशा प्रकारे? यिर्मया 23:5 मध्ये परमेश्वर म्हणतो, पहा मी दाविदा करता एक नीतिमान अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्याय नीतीचा अवलंब करेल, असे दिवस येत आहेत. तर कशा प्रकारे घडलेला आहे? ख्रिस्तामध्ये त्याने त्याच्या आज्ञा पालनाद्वारे आणि वधस्तंभावरील बलिदानाद्वारे आपल्याला देवासमोर नीतिमान ठरवलेला आहे. रोम 5:19 मध्ये पहा, एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील म्हटलेलं आहे. आणि तेच तर ते शेवटी ख्रिस्तामध्ये आहे. त्या नीतिमत्वाचा शोध ख्रिस्त आहे, तो मध्यस्थ ख्रिस्त आहे, पूर्णत्व ख्रिस्त आहे. आपले नीतिमत्व स्वतःचे नाही तर ख्रिस्ताचे आहेत, जे देवाने आपल्याला त्याच्या कृपेद्वारे दिलेला आहे. जॉन बनियान काय म्हणतात? ते म्हणतात की माझी धार्मिकता स्वर्गात आहे. तो येशू ख्रिस्त आहे म्हटलेला, जो काल आज आणि युगानिक सारखा आहे. थॉमस वॉटसन म्हणतात की आपण आपल्या आतील धार्मिकतेने नीतिमान ठरत नाही, तर आपणावर किंवा आपल्यासाठी जी ख्रिस्ताची धार्मिकता आहे, जी बाहेरून आहे, जे आपल्यावर लादण्यात आले, त्याच्या धार्मिकतेने आपण नीतिमान ठरतो. मग ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो, ज्यावेळेस आपण विचार करतो की विशेष करून की यहोवा नाही का, यावे सिदकेनो, तर मग नक्कीच तो ख्रिस्तामध्ये आपला प्रभू आहे, तो आपली धार्मिकता आहे. मग जेव्हा अपराध बुद्धी नाही का, जेव्हा आपल्याला दोषी भावना भयंकर आपल्याला काय करतात, कैद करायला पाहतात, त्यावेळेस लक्षात घ्या की देव आपली धार्मिकता झालेला आहे. आपली योग्यता, आपली प्रार्थना किंवा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आपण देवासमोर येऊ शकलेलो नाही. ख्रिस्ताच्या धार्मिकतेने देव आपल्याकडे ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस तो आपल्याला ख्रिस्ताला बाजूला ठेवून नाही पाहत, तर तो आपल्याला ख्रिस्ताच्या धार्मिकतेच्या आवरणातून पाहत आहे. तो म्हणतो की येस, हे लोक पापी आहेत, हे भ्रष्ट आहे, हा दोषी आहे, परंतु याचे पाप त्या निर्दोषावर लादण्यात आलं. याचं दोषी पण त्याच्यावर लादण्यात आलेला आहे. याची शिक्षा त्याने पूर्ण केलेली आहे आणि त्याचं नीतिमत्व, त्याचं निर्दोषपण, त्याची धार्मिकता याच्या खात्यात बहाल करण्यात आलेली आहे. ख्रिस्तामध्ये आपण सुरक्षित झालेलो आहोत. किती अद्भुत आहे. पुढे यावे मिक्वा देशकेम, मूळ जो शब्द आहे फार कठीण आहे म्हणण्यासाठी, पण आपण समजून घेऊया. पुढचा शब्द आहे यावे मिक्वा देशकम, देशकेम. तर हा जो शब्द आहे मिक्वा देशकेम, हा शब्द याचा अर्थ होतो पवित्र करणारा, जो तुम्हाला पवित्र करतो नाही का. मग यावे मिक्वा देशकम म्हणजे प्रभू जो तुम्हाला पवित्र करणारा आहे. आणि मग त्याच्याबद्दल शिकत असताना सगळ्यात पहिल्यांदा तो शब्द निर्गम 31 आणि 13 मध्ये आपल्याला आलेला पाहायला भेटतो. तर सांगितलेलं की तू इस्रायल लोकांना आणखी असं सांग की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या माझ्यामध्ये ही खूण आहे. यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. पवित्र करणारा परमेश्वर, इथं यावे मिक्वादेशिकेम हा शब्द आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा यावे सिदकेनो तशाच प्रकारचा आपल्याला पाहायला भेटतो, परंतु पवित्र करणारा आपल्याला आणखी पुढे घेऊन जाणारा हा शब्द आहे बघा. इस्रायल लोकांना देवाने अरण्यामध्ये नियमशास्त्र आणि उपासनेची व्यवस्था दिलेली होती. त्याच्याबद्दल हे वचन आपल्याला आठवण करून देतं. त्यांचं राष्ट्र देवासाठी वेगळं केलेलं असावं अशी त्याची इच्छा होती, आणि म्हणून यहोवा मिक्वा देशकेम यावेळेस म्हटलं जातं. तर मग हे नाव जे आहे ते इस्रायलच्या पवित्रतेचा स्रोत दाखविणार आहे. जी पवित्रता त्यांच्या प्रयत्नाने नाही, तर देवाच्या कार्याने, देवाकडून होती. म्हणजे लेवीय 20:7 आणि 8 मध्ये आपण पाहतो, म्हणून तुम्ही आपल्या पावन
आपल्याला पावन करून पवित्र व्हा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा, तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे. आता हा जो शब्द आहे ना, हा शब्द आपल्याला पवित्रीकरणाबद्दल मार्गदर्शन करतो. जसं सितकेनो हा शब्द नीतिमान ठरविणं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो, तर हा पवित्रीकरणाबद्दल आपल्याला आठवण करून देतो. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तारणाबद्दल आपण पाहतो तर तारणाचे 3 स्थिती आपल्याला पाहायला भेटतात. 3 काळ जसे आपण पाहतो नाही का? कोणते काळ बरं? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तशाच प्रकारे तारणाबद्दल विचार करत असताना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. भूतकाळामध्ये जे कार्य ख्रिस्तामध्ये घडलेलं आहे आपल्याला, त्याला नीतिमान ठरविण्यात आलेलो आहेत आपण. त्याबद्दल आपण पाहतो की 30 रीतीने ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे आपण नीतिमान ठरण्यात आलेलो आहोत. आपल्यामध्ये आता ती दोषी भावना नाही. एकदाच घडलेली ही कृती आहे. भूतकाळामध्ये ज्यावेळी मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ज्यावेळी मी अगदी खरा पश्चाताप करतो नाही का, देवाच्या कृपेने, देवाच्या अद्भुत आत्म्याचं ते कार्य आहे आपल्या जीवनात, खरा तारणदायी विश्वास ज्या दिवशी येतो, तिथंच मी नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. परंतु तिथून पुढे माझं हे जे ख्रिस्ती जीवन आहे ते सुरू होतं. नक्कीच माझे तारण झालेलं आहे, परंतु माझं तारण पूर्ण झालेलं नाही. तारणाच्या पूर्णतेकडे दिवसेंदिवस मी वाटचाल करत आहे. आणि म्हणूनच का बरं हे पूर्ण नाही, कारण अजूनही मी पापी देहात आहे. म्हणून मी वारंवार पडतो आणि म्हणूनच मला पवित्रीकरणाची गरज आहे. आणि म्हणूनच दुसरी जी स्टेज आहे वर्तमान काळात, आपण जिथून म्हणतो की अगदी यापासून अगदी माझ्या मृत्यूपर्यंत हे पवित्रीकरणाचं कार्य आपल्या जीवनामध्ये देव करतो. त्यासाठी त्याने जी साधनं दिलेली आहेत, त्याचं वचन आहे. आपल्याला पाहायला भेटतं, त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो. मंडळी आहे, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या घटना आहेत, जे आपल्या पवित्रीकरणासाठी कार्यरत ठरतात. बरोबर? आणि त्याच प्रकारे आपण पाहतो ख्रिस्ताद्वारे तो आपलं नीतिमत्व झालेलं आहे. त्यासोबतच आपण पाहतो की नक्कीच आपल्याला त्याने पवित्रही केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. आणि नेहमी तो आपल्याला त्या ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे. तो आपल्याला त्या गौरवी राज्यासाठी आपल्याला तयार करत आहे. ज्यावेळेस आपण मिक्वा देशकम याबद्दल पाहतो, तर मग हा शब्द ख्रिस्तामध्ये सुद्धा कसा पूर्ण होताना आपल्याला दिसतो. पहिले करिंथी 30 मध्ये आपण पाहतो, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, जो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. तो फक्त आपलं नीतिमत्वच नाही, तर तो खुद्द पवित्रीकरण आहे आणि तो खुद्द त्याने खंडणी भरून आपल्याला मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे. म्हणजे ख्रिस्त स्वतः आपले पवित्रीकरण आहे. त्याच्या रक्ताद्वारे आपण नक्कीच नीतिमान ठरतो आणि नक्कीच त्याच्या आत्म्याद्वारे आपण दररोज पवित्र होत जातो, कारण तो दिवसेंदिवस आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये आपल्याला घडवत आहे. मग आपल्या पवित्रतेचा स्रोत काय आहे? आपण स्वतः नाही, तर खुद्द कोण आहे? देव आहे, नाही का? दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की प्रार्थना, वचन आणि देवाच्या आत्म्याच्या अधीन होणं आणि विशेष करून आपल्या जीवनातील येणारे प्रसंग ते आपल्याला काय करतात? ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवतात. म्हणून हे जे कार्य आहे ते देवाने आरंभिलेलं आहे आणि देव पूर्ण करत आहे. म्हणूनच नीतिमान ठरणं देवाच्या कृपेने आहे, पवित्रीकरण सुद्धा देवाच्या कृपेने. म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं करत राहतो म्हणून आम्ही पवित्र राहू शकतो, नाही. त्यासाठी सुद्धा देव आपल्याला कृपा पुरवितो. म्हणूनच फिलिppe 1:6 मध्ये पौलाने सांगितलं की जे चांगलं काम त्याने तुमच्यामध्ये आरंभिलेलं आहे तो तो पूर्णत्वास नेणार आहे, नाही का? देवाच्याच कृपेने पवित्रीकरण सुद्धा आहे. पुढे आपण येत असताना आणखी नवीन करारामध्ये काही नावं आपल्याला पाहायला भेटतील, देवाची नावं. ते आपण थोडक्यात पाहू शकतो. त्यामध्ये
जी आपण अगोदर जुन्या करारामध्ये पाहिली त्याच त्याच अर्थाची ही नाव आहेत जी आपल्याला ग्रीक मध्ये पाहायला भेटतात नाही का, जी आपण इब्री मध्ये पाहिलेली आहे. आता सगळ्यात पहिलं नाव जे म्हणजे थिओस. थिओस जे आपण इब्री मध्ये पाहिलं एलोहिम नाही का, आणि एलोहिम हे अनेकवचनी नाव होतं ज्याच्याबद्दल आपण शिकलो. त्रेक देवाबद्दल नाही का, ते आपल्याला आठवण करून देतं. आणि त्याच प्रकारे थिओस म्हणजे देव जो सर्वश्रेष्ठ सृष्टीकर्ता आहे नाही का, आणि त्रैक्य देव त्याच्याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. आणि तेच नाव ख्रिस्तासाठी सुद्धा नवीन करारामध्ये वापरलेलं आहे. आणि ग्रीक संस्कृतीमध्ये आपण पाहतो की थिओस हे जे नाव होतं त्याचा अर्थ होतो देव. हे नाव अनेक दैवतांसाठी वापरलं जायचं नाही का. पण नवीन करारामधील जे लेखक होते त्यांनी मुद्दाम होऊन तेच नाव इथं घेतलेलं आहे, जे जिवंत पवित्र एकच खरा देव जो तीन व्यक्तींमध्ये सामावलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. मग पौल, योहान आणि इतर प्रेषितांनी सुद्धा थिओस हा शब्द वापरून हे स्पष्ट केलं की खरा देव तोच आहे जो येशू ख्रिस्ताद्वारे प्रगट झालेला आहे. म्हणून योहान 1:1 मध्ये आपण पाहिलं प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता म्हटलेलं. इथं इथं प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्वतःला थिओस म्हणून प्रगट केलेला आहे, जे आपल्याला अगदी उत्पत्तीमध्ये पाहायला भेटतं नाही का. त्याच प्रकारे नवीन कराराच्या लेखकांनी सुद्धा तेच लक्षात ठेवून त्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. तेच आपल्याला पाहायला भेटते की तो थिओस, तो देव, तो एलोहिम महान प्रभू तो ख्रिस्तामध्ये प्रगट झालेला आहे. आणि तेच शब्द थोमाने सुद्धा वापरले ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताला चाचपलं त्यावेळेस तो म्हटला की माझा प्रभू माझा देव थिओस नाही का. आणि तोच शब्द त्याने वापरला कारण त्याला माहित आहे की तोच माझा महान प्रभू आहे. आपल्या अस्तित्वाचा मूळ स्रोत तो ख्रिस्त आहे, तो सार्वभौम आहे, तो तो गौरवी प्रभू आहे. त्रैक्यातील दुसरा व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो. कोणत्याही प्रकारचा तो कमी नाहीये, पित्यासारखाच तो आहे. त्या प्रकारे पिता पूर्ण देव आहे, त्याच प्रकारे पुत्र सुद्धा पूर्ण देव आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मा सुद्धा पूर्ण देव आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नाही, नाही का, उच्च नीच नाही. परंतु तारणाच्या कार्यामध्ये ते स्वतःहून एकमेकांच्या अधीन झालेले आपल्याला पाहायला भेटतात. नंतर कुरिओस. आता हा जो शब्द आहे तो जुन्या करारामध्ये आपण अदोनाय बद्दल शिकलो नाही का, मूळ इब्री भाषेमध्ये. जिथं जे लोक होते ते यहोवा देव यहोवा म्हणण्यासाठी ते घाबरायचे कारण ते म्हणायचे देवाचं नाव अति पवित्र आहे, आमच्या मुखाने आम्ही घेऊ शकत नाही. कदाचित आम्ही चुकीच्या प्रकारे ते लिहू, कदाचित आम्ही चुकीच्या प्रकारे त्याचा उच्चार करू, म्हणून ते अदोनाय त्याला म्हणायचे. याचा अर्थ तो स्वामी. आणि कुरिओस हा जो शब्द आहे तो त्याच्याच समान असणारा शब्द आहे जो ग्रीक मध्ये वापरण्यात आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो प्रभू, स्वामी किंवा अधिकार असलेला प्रभू. आणि हा शब्द ख्रिस्तासाठी वापरलेला आहे नवीन करारामध्ये, जो अधिकाराने राज्य करणारा आहे नाही का, मालकी आणि प्रभुत्व चालवणारा प्रभू आहे. आणि नक्कीच हा शब्द आपल्याला पाहायला भेटतं की नंतर वापरण्यात आला यहोवा या नावाऐवजी नाही का. आणि त्यामुळे कुरिओस हा जो शब्द आहे तो देवाचं सर्वोच्च प्रभुत्व, त्याचा अधिकार दाखवणारा शब्द आहे. नवीन करारामध्ये प्रभू आपण पाहतो की हा जो शब्द आहे ख्रिस्तासाठी वापरलेला आहे, थिओस, कुरिओस. आणि त्यानंतर आपण पुढे येऊ शकतो, तो म्हणजे डेस्पोटेस. आता हा जो शब्द आहे डेस्पोटेस, ह्या शब्दाचा पण अर्थ तशाच प्रकारे होतो नाही का, की स्वामी, मालक किंवा संपूर्ण अधिकार असणारा तो प्रभू आहे, ज्याच्याकडे सर्व सत्ता आहे, सर्व नियंत्रण आहे त्याच्याकडे नाही का. आणि जो शब्द आपल्याला लूक 2:29 मध्ये पाहायला भेटतो, जो शब्द डेस्पोटेस नाही का, जिथं हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. जिथं आपल्याला तो जो वृद्ध शिमोन आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं नाही का, ज्यावेळेस त्याने त्या बालक ख्रिस्ताला पाहिलेलं तिथं तो म्हणतो की हे प्रभू तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. तिथं हा शब्द वापरलेला डेस्पोटेस. आणि म्हणजे हे आमच्या स्वामी, आमच्या प्रभू, आमच्या देवा. प्रेषितांची कृत्य 4:24 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की जिथं आपल्याला पाहायला भेटतं की
ते ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र यांचा व त्यांच्यात जे काय आहे त्या सर्वांचं उत्पन्न करता तूच आहेस. येथे देवाच्या सृष्टीवरील पूर्ण सार्वभौमत्व आपल्याला पाहायला भेटतो. तो देव जो सार्वभौम आहे, सर्वाधिकारी प्रभू आहे, सर्व गोष्टींवर तो नियंत्रण करणारा देव. तशाच प्रकारचा शब्द आपल्याला दुसरे पेत्र 2 आणि 1 मध्ये सुद्धा पाहायला भेटतं, नाही का, जिथं पेत्र जो आहे तो अशा प्रकारे लिहित आहे, तर आपल्या लोकांतही खोटे संदेश ठेवते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक, पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील आणि ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मित नाश ओढून घेतले म्हटलेलं आहे. जे खोटे शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल पेत्र जो आहे तो आठवण करून देत आहे. तो म्हणतो की ते अकस्मात स्वतःवर नाश ओढून घेणार आहे. इथं स्वामी हा शब्द वापरलाय, डेस्पोटेस, नाही का, की तो महान स्वामी आहे, तो तारणार आहे. प्रगटीकरण 6 आणि 10 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, जिथं की ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाही. तिथं अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं की वेदी खाली ते आत्मे आहेत मेलेले, रक्तसाक्षी झालेल्यांचे, आणि ते प्रभूकडे ओरड करत आहे, देवा तू न्याय का नाही करत आहे? कारण भयंकर अन्याय पृथ्वीवर चालू आहे. जिथं जिथं लोक रक्तसाक्षी होत आहेत तुझे, जिथं सत्यासाठी लोक मरत आहेत, अरे तू शांत बसलेला असं का? तिथं सुद्धा हा शब्द वापरलेला त्यांच्या डोक्यात आहे. ते बोलत आहेत, कुणाशी ते बोलत आहेत? डेस्पोटेस, तो महान स्वामी, जो सार्वभौम प्रभू आहे, जो जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा प्रभू आहे, जो न्यायी आहे. आणि त्या न्यायी देवाकडे ते बोलत आहेत. ख्रिस्त तो महान न्याय देणारा सार्वभौम राजा आहे आणि म्हणून तो आपल्याला इथं पाहायला भेटतो त्यांच्या त्यांच्या ओरडण्यामध्ये. पुढे आपल्याला पाहायला भेटतो की डेस्पोटेस हा जो शब्द आहे ग्रीक संस्कृतीमध्ये अशा व्यक्तीसाठी वापरला जायचा जो गुलामांचा मालक असतो, नाही का, पूर्ण अधिकार असलेला स्वामी म्हटलेला आहे. आणि नवीन करारामध्ये हा देवाच्या पूर्ण प्रभुत्वासाठी वापरलेला आहे, जो आपल्या लोकांचा स्वामी आहे आणि आपण त्याचे दास आहोत. म्हणूनच हे दास्यत्व खर तर काय म्हणतो आपण त्याला, बळजबरीने किंवा काहीतरी, नाही का, काय म्हणतो त्याला, जुलमासारखं हे दास्यत्व नाही. ज्या प्रकारे त्या मिस्र देशामध्ये इस्रायल लोक जुलमाखाली होते, तसेच हे दास्यत्व नाहीये. ते दास्यत्व आपल्याला स्वातंत्र्यासाठी दिलेलं आहे. म्हणूनच ख्रिस्ती जीवन हे स्वातंत्र्य नाही तर देवाच्या प्रभुत्वाखालील स्वातंत्र्य आहे. म्हणून हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण तो देव डेस्पोटेस म्हणजे महान निर्माण करताय, तो महान राजा आहे आणि तो महान उद्धार करता प्रभू आहे. आणि एवढंच नाही तर विश्वासणारा व्यक्ती त्या देवाचा दास आहे, ड्युलॉस म्हटलेला, नाही का. आणि त्याच्यासाठी तो देव स्वतः दास म्हणून आला, दास म्हणून जगलेला आहे, नाही का. आणि त्याने आपला आपला प्राण दिलेला आहे आणि म्हणूनच त्याच्याच इच्छेनुसार आपण चालव, त्याच्या गौरवासाठी आपण नेहमी जगावं. म्हणूनच रोम 14:8 मध्ये काय सांगितलंय, कारण आपण जगतो तर प्रभू करता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत, नाही का. त्याच्याबद्दलच ते आपल्याला आठवण करून देतं. कारण ख्रिस्त तोच तो महान प्रभू आहे ज्याच्यामध्ये त्याची पूर्णता आहे. थॉमस वॉटसन म्हणतात की ख्रिस्ताला डेस्पॉटेस, नाही का, म्हणून स्वीकारणं म्हणजे आपली इच्छा, आपलं कारण आणि आपलं जीवन त्याच्या शासनाखाली समर्पित करणं होय. किती अद्भुत आहे, नाही का. म्हणून विश्वासणारे दररोज त्यांनी आठवण करावी की मी माझा स्वामी नाही तर ख्रिस्त माझा स्वामी आहे. देवाचा सार्वभौमाधिकार हे भीती नाहीये तर विश्वास आणि तो शांती देणार आहे, कारण त्याचा अधिकार पवित्र, न्यायी आणि प्रेमळ आहे. म्हणून ख्रिस्ती जीवन म्हणजे आज्ञाधारक स्वातंत्र्य आहे. आपण स्वामीच्या इच्छेनेच सर्वात जास्त मुक्त राहतो, नाही का. किती अद्भुत आहे. त्यानंतर पुढचा जो शब्द तो म्हणजे अब्बा. आणि हा जो शब्द आहे हा मात्र आर्यमिक शब्द आहे, नाही का. तो आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटतो. ख्रिस्ताने पुष्कळ वेळा हा उच्चारलेला आहे, माझ्या देवा आणि माझ्या स्वर्गीय पित्या, नाही का, माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे मी करावयाचा आलेला आहे. तर हा जो शब्द आहे अब्बा, अरेमिक हा शब्द आहे, जो घनिष्ठता दाखवणार आहे, जवळचं नातं तो दाखवणारा शब्द आहे.
आणि आपल्याला पाहायला भेटतं की मार्क 14:36 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं तिथं, अब्बा बापा तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ख्रिस्त त्याच्या अगदी त्या वेदना शिगेला गेलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्या शेवटी नाही का वधस्तंभाच्या अगदी 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 काही काळ अगोदर आपण पाहतो त्याची जी प्रार्थना आहे देवाकडे आणि त्याचे ज्या वेदना आहेत, तिथून आपण पाहतो नाही का की तिथं तो प्रभूकडे प्रार्थना करत आहे की हा प्याला माझ्यापासून टळला जावा, तरी पण तो माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण व्हावी. प्रभू येशूने आपल्या दुःखात देवाला अब्बा म्हणून हाक मारलेली आहे. तिथं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं पित्यासोबतचं घनिष्ठ घनिष्ठ नातं पाहायला भेटतं. रोमकरास पत्र 8:15 मध्ये, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा म्हणजे तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. जे घनिष्ठ नातं पिता आणि पुत्राचं होतं ते आता पुत्राद्वारे आपलं सुद्धा त्या महान गौरवी निर्माण करते देवासोबत झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये अब्बा हा जो शब्द आहे ते प्रार्थनेत वापरणे सुद्धा अत्यंत दुर्मिळ होतं, कारण यहुदी परंपरेनुसार देवाला पिता म्हणून फार भयंकर गोष्ट होती. कारण ते म्हणायचे की नाही, तो अति पवित्र देव आहे आणि आमच्या मुखाने आम्ही त्याचं नाव घेणे अगदी भयंकर आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी हे नाव उच्चारलं, कारण तो त्या वैयक्तिक नात्याबद्दल दाखवत होता की तो देव जो त्या पित्याच्या उराशी होता, जो त्याचा प्रिय पुत्र आहे, तो मी आहे. तो मी अब्रामाच्या अगोदर पासून आहे. मी तो सार्वकालिक पुत्र आहे. मी खुद्द देव आहे. हे त्याच्या माग तो प्रगट करत होता आणि म्हणूनच अब्बा हे नाव खरं तर देवाचं पितृत्व दाखवणार आहे की तो महान पिता आहे. पापी मनुष्याला देव पिता म्हणून पाहणं हे फार भयंकर आहे पापी मनुष्यासाठी. परंतु ख्रिस्तामध्ये तो आपला पिता झालेला आहे. अब्बा हे ना हे हा शब्द जो आहे त्या दत्तकपणाची आठवण करून देणार आहे की आम्ही उपरे होतो, आम्ही दरिद्री होतो, आम्ही आम्ही घाणेरड्या चिन्हाने भरलेलो होतो, आमच्या स्वतःच्या वास येणाऱ्या सत्कर्मांनी आम्ही जगणारे लोक होतो, आम्ही देवापासून दुरावलेले लोक होतो, आम्ही कधीही त्याच्या समोर उभे राहण्यास पात्र नव्हतो आणि देवाचा क्रोध नेहमी आमच्यावर होता. परंतु ख्रिस्ताच्या परिपूर्ण आज्ञा पालनाने बलिदानाने त्याने सांडलेल्या अनमोल रक्ताने देवाच्या कृपेने तर आम्ही तारल्या गेलो, त्याचे लेकरं म्हणून आम्ही त्याच्या समोर येऊ शकतो. ख्रिस्तामध्ये आम्हाला दत्तक घेण्यात आलेला आहे त्याच्या कृपेने. हे कराराचं नातं आपल्याला पाहायला भेटत आहे की महान निर्माण करता देव, जो अतिपवित्र देव आपल्यासारख्या पापी लोकांना त्याची लेकरं म्हणून स्वीकारतो, हे अद्भुत आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे आपल्याला देवाला अब्बा म्हणण्याचा मार्ग त्याने मोकळा केलेला. वधस्तंभावर आपल्या पापासाठी त्याने देह अर्पण केला, जेणेकरून आपण देवाची मुले ठरू. आपण जेव्हा अब्बा पिता म्हणतो नाही का, तेव्हा आपण ख्रिस्ताच्या आत्म्यातून देवाकडे हाक मारतो. ख्रिस्तामुळे देव आता आपल्यासाठी न्यायाधीश नाही तर दयाळू पिता झालेला आहे. अब्बा आपल्याला आठवण करून देतो की देव आपला प्रेमळ पिता आहे, तो दूर नाहीये. भीती, एकटेपणा आणि अपराध भावात आपण अब्बा पित्याकडे जाऊ शकतो, कारण ख्रिस्तामुळे देव आपल्याला स्वीकारतो. ख्रिस्ती प्रार्थना म्हणजे फक्त विनंती नाही तर पित्यासोबतचा संवाद तो आपल्याला तिथे पाहायला भेटत आहे. शेवटी आणखी काही नावं आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटतात, त्याकडे आपण थोडक्यात पाहू आणि मग थांबूया. ते म्हणजे पहिलं म्हणजे इम्मॅन्युएल, आणि इम्मॅन्युएल बद्दल आपल्या सगळ्यांना माहित आहे. आमच्या सोबत देव नाही का, ज्याच्याबद्दल यशायाह 7:14 मध्ये त्याची भविष्यवाणी करण्यात आली होती की कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणतील, आणि त्याची पूर्णता मग म्हणतो अ, अ, की ख्रिस्तामध्ये झालेली आहे नाही का, तो आमचा इम्मॅन्युएल देव आहे. अ, त्या अरण्यामध्ये मेघस्तंभाद्वारे, अग्निस्तंभाद्वारे देवाने त्याची उपस्थिती त्याच्या लोकांसोबत दाखवलेली आहे. त्या निवास मंडपाद्वारे देवाने त्याची उपस्थिती त्याच्या लोकांबरोबर दाखवलेली आहे. परंतु तो म्हणतो की ख्रिस्तामध्ये देव आता आमच्या सोबतच नाही तर आमच्या मध्ये सुद्धा आहे. येशया
सांगत होता त्या जर आपण 7वा अध्याय वाचला यशायाचा, तर तिथं फार भीतीदायक अवस्था होती नाही का? कारण अनेक राष्ट्र, विशेष करून जे जे उत्तरेकडचं राष्ट्र होतं ते आणि आणखी इतरही राष्ट्र मिळून यहुदा राष्ट्रावर उठलेले होते आणि आज घाबरलेलं होतं. ते राष्ट्र घाबरलेलं होतं. तर अशा वेळी देवाने त्याला चिन्ह दिलं, "तू घाबरू नकोस. इम्मॅन्युएल." ते चिन्ह काय होतं? इम्मॅन्युएल. मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नको, नाही का? कारण मीच तो तारणारा आहे. आणि इम्मॅन्युएल हे ख्रिस्ताच्या देहधारणेद्वारे पूर्ण झालेलं तो देव स्वतः मनुष्य झाला, नाही का? आणि पहा त्याने अद्भुत रीतीने तो कृपेचा करार पूर्ण केलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण त्याचे लेकरं झालेलो आहोत. आता देव आपल्यासाठी दूर नाहीये, तो आपल्यामध्ये आहे. देव आता न्यायाधीश म्हणून नाही, तर आपला तारणारा म्हणून आहे. तो आपल्या सोबत आहे. तो ख्रिस्तामध्ये आपल्या सोबत असणारा देव आहे. म्हणून जॉन कॅल्विन म्हणतात, की इमॅन्युएल हे नाव आपल्याला धाडस देतं. कारण जर देव आपल्या बाजूने असेल, तर आपल्या विरोधात कोण असू शकेल? इमॅन्युएल आपल्याला भय, एकटापणा आणि अंधारात सुद्धा आशा देणार आहे. आपण कुठेही असलो तरी देव आपल्या बरोबर आहे. दुःखात, संकटात आणि प्रार्थनेत. गौरवाची आशा आहे. त्यानंतर येशू या नावाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. येशू हे जे नाव आहे, माहिती आहे इब्री येशुआ या नावापासून आलेलं आहे. त्याचा अर्थ होतो यहोवा माझे तारण आणि त्याची पूर्णता आपण पाहतो मत्ती 1:31 मध्ये जिथं ख्रिस्ताबद्दल बोललेलं आहे. त्याच्या नावाबद्दल चं मोल आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. तोच महान यहोशवा आहे अंतिम नाही का? येशुआ जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जो इस्रायल लोकांना वचनदत्त देशामध्ये घेऊन जाण्यासाठी देवाने त्याला उभा केलं होतं. परंतु हा खरा असा असा यहोशवा आहे अंतिम, की जो आपल्याला खऱ्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. सार्वकालिक जीवन तो देणारा आहे. विश्रांतीत तो घेऊन जाणार आहे. इब्री लोकांस पत्रकर्ता तेच दाखवत आहे, की तोच खरी विश्रांती आहे आपली. तो जो महान येशू आहे, ज्याचा अर्थ तारणारा, प्रेषितांची कृत्ये 4:12 मध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे, की आकाशात आणि पृथ्वीवर दुसरं कोणतंच नाव नाही, की जे आपल्याला तारण देईल. केवळ येशू हे नाव आपल्याला तारण देणार आहे. देवाने हे येशू या नावाद्वारे प्रगट होतं. त्याचं जीवन कसं होतं? अगदी पवित्रतेने तो जगलेला आहे. त्याने मृत्यू कोणासाठी? आपल्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिलेला आहे. तो पुनरुत्थित झाला. म्हणतात की विश्वासणाऱ्याच्या कानाला सर्वात मधुर नाव म्हणजे येशू हे नाव आहे, जे आपल्याला क्षमा, शांती आणि सार्वकालिक आहे. कारण येशू हे नाव आशेचा स्रोत आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण म्हणू शकतो, की प्रभू येशू मला वाचव. हे नाव शांती, क्षमा आणि विश्वासाची खात्री देतं. म्हणजे ख्रिस्त माझ्या ठायी जगतो पॉल म्हणतो. त्यानंतर शेवटी येत असताना ख्रिस्त या नावाबद्दल आपण शिकू शकतो. इब्रीमध्ये मसीहा हा शब्द वापरलेला आहे आणि ग्रीकमध्ये ख्रिस्टॉस हा शब्द वापरलेला त्याचा अर्थ होतो अभिषिक्त आणि जुन्या करारामध्ये राजा, याजक आणि संदेष्टा यांचा अभिषेक केला जायचा. आणि आपल्याला पाहायला भेटते तिन्ही पद ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेला आहे. तो राजांचा राजा आहे, तो याजकांचा याजक आणि तो संदेष्टांचा संदेष्ट आहे. तो कशा प्रकारे संदेष्टांचा संदेष्ट आहे? संदेष्टे देवाचं मुख म्हणून आपण पाहायचो जुन्या करारामध्ये. त्याने देवाचा शब्द ऐकला, लोकांना सांगितला. परंतु ख्रिस्त असा होता जो जो पित्या तर पहा आपल्याला पाहायला भेटतं की त्याने स्वतः अर्पण दिलं. तो महान गौरवी अर्पण ही याजक आपल्याला पाहायला भेटतं त्यांना वारंवार अर्पण करण्यासाठी उभं राहावं लागायचं. परंतु लोकांचं त्याने एकदाच अर्पण दिलेलं आणि तो बसलेला आहे पित्याच्या उजवीकडे.
त्यानंतर तो राजांचा राजा कसा आहे, जुन्या करारातील काही चांगले पण राजे होते, त्याची ती सावली होती, परंतु वाईट राजे होऊन गेले. ते याची आठवण करून देत होतं की पहा, आम्हाला महान राजाची गरज आहे. शब्द आपल्याला त्याच्याबद्दल करून देतात. आणि पेत्राने केलेली कबुली पण त्याबद्दलच आहे की ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र तुम्ही आहात. योहान एक पडलेला आहे, म्हटलेला आहे. तर ख्रिस्त हे येशूचं आडनाव नाहीये, तर ही त्याचं त्याचं ओळखपत्र आहे की तो देवाचा अभिषिक्त तारणारा आहे. म्हणून देवाचे सेवक म्हणतात की ख्रिस्त या नावामध्ये ही 3 पदे समाविष्ट आहेत, ज्याद्वारे आपले तारण पूर्णपणे साध्य होतं, नाही का? आणि म्हणूनच तोच ख्रिस्त गौरवी, जो महान संदेष्टांचा संदेष्टा, याजकांचा याजक आणि राजांचा राजा आहे, जो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि पुन्हा महान वैभवाने येणार आहे, सर्व जगाचा न्याय करण्यासाठी आणि त्याच्या मंडळीसोबत राज्य करण्यासाठी. आणि म्हणून अशा गौरवी प्रभूला आपण धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती आणि त्याचा गौरव करूया, कारण तो महान आहे. मग प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद